तर नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण बघणार आहोत 34 छातीमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग। तर पाहू शकतात एकाच कस्टमरचे तिन्ही अस्तरचे ब्लाउज आहे। त्याच्या अगोदर मी तुम्हाला पीस दाखवते। हे 3 पीस आहे आणि याच्यावरचे हे 3 अस्तर आहेत। तर ब्लाउज बघून घ्या, मी तुम्हाला शिवून झाल्याच्या नंतर पण नक्कीच दाखवणार। आणि आपण तिन्ही याला इस्त्री करून घेतली। आता प्रॉब्लेम काय झाला, माझ्याकडे 2 कलर शिल्लक नव्हते, तर मग हे 80 पॉइंट आहेत आणि हे 90 घेतले। आता 80 मध्ये तर आपल्याला डबल कटोरी काढावी लागते, मग पुरणार नाही। तर मग मी अगोदर हा ब्लाउज कट करते, कारण हा पीस आपला 90 1 मीटर आहे। तर मग याच्यावर आपली कटिंग एकदम परफेक्ट होऊन जाईल आणि मग तेच घेऊन आपण याच्यावर ठेवून बाकीची कटिंग करणार। तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आता सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते। तर सगळ्यात अगोदर आपण कस्टमरचे माप बघू। तर कस्टमरचा ब्लाउज शिवून आहे 13 इंचाचा, तर आपण 14 इंचावर एक मार्किंग करू। 14 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण एक लाईन सरळ आखून घेऊ। 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे 34 ला आणि 5 इंच आपण मोंड्यासाठी घेऊ। एकदम परफेक्ट असं ब्लाउज बसून जातो। 34 चा चौथा भाग किती येतो, 8.5 इंच। तर 8.5 वर आपण एक मार्किंग करायची। चौथा भाग काढायचा आहे, 2 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवायचे आणि नंतर आपण अर्धा इंच थोडंसं पाठीमागे यायचं आहे आणि वरून लाईन आपल्याला आखून घ्यायची। आता याने काय होतं, फिटिंगला व्यवस्थित बसून जातो। आता जे जुने आहेत तर त्यांच्या नक्की लक्षात येते। सबस्क्रायबर ज्यांनी पहिले व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी अगोदर जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग करतो फिटिंगला एकदम व्यवस्थित येऊन जातो, कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो मोंड्यामध्ये चून पडते। तर असं माप घेतल्याच्या नंतर चून अजिबात पडत नाही। हे झालं वरचा भाग। आता आपल्याला लगेच गळा घ्यायचा आहे, तर गळा आपण घेऊया 2.25 इंच किंवा 2.5 इंच। मी 2.5 इंच घेतले, 2.25 घेतला तरी एकदम परफेक्ट बसून जातो। 2.25 घेऊया। आता पाठीमागचा गळा आपण पाहायचा 8.5 इंच। छोटा गळा असल्यामुळे आपण काय केलंय, शोल्डर 5.5 घेतले, 5.25 पण चालतं। आता वरती आपण 2.25 घेतले, तर 2.25 3 इंच जरी खाली घेतलं तरी पण गोल हा व्यवस्थित येऊन जातो। आपण एक आखून घेतला। आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का शोल्डरची बाजू ढिल्ली राहून जाते, तर आपण याला कंपल्सरी अशा पद्धतीने जर आपण कटिंग केली तर अजिबात ढिल्लं राहत नाही आणि ब्लाउज फिनिशिंगला एकदम व्यवस्थित येऊन जातो। तर आपण त्याच्यानंतर कंबर बघू। कंबर आहे 26, 26चा दुसरा भाग निघतो 13 इंच आणि 13च्या निम्म 6.5 इंच। तर 6.5 वर आपण एक मार्किंग करायची। 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते। ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आणि ही लाईन याला जोडून घ्यायची। गळा आपल्याला गोलच लागतोय, तुम्ही वेगळ्या पद्धतीचा देऊ शकतात। आता आपण कटिंग करू। आता मी कटिंग हा जो उतार दिला याची कटिंग मी ज्यावेळेस फ्रंट भाग कट करेन त्यावेळेस करते, कारण आता जर दिला तर आपल्याला थोडासा नॉर्मल प्रॉब्लेम येऊन जातो। तर आपण याची कटिंग अगोदर करून घेऊ। हा पाठीचा भाग एकदम व्यवस्थित आपला सविस्तर निघलाय। आता आपण हाच भाग इथं टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये कमी जास्त कुठेही काही करायचं नाही। आता मी तुम्हाला सविस्तर सांगते का एकदम फेस टू फेस आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। ही मार्किंग तुम्ही बघू शकता, कारण आपल्याला अजून डबल कटोरी काढायची, तर आपल्याला कपडा पण पुरला पाहिजे आणि ह्या हिशोबाने सोपी पद्धत आहे। ब्लाउज तुमचा छोटी साईज असू द्या किंवा मोठी असू द्या, ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर एकदम परफेक्ट असं माप येऊन जाते। ही आपली फिटिंग मार्किंग झाली आणि नंतर मग आपली फ्रंट मार्किंग हा आपला समोरचा मोंडा आला आणि नंतर ही आपली फिटिंगची मार्किंग झाली। आता याच्यामध्ये 2.25 इंच आपण जे गळ्यासाठी घेतलेलं ते घेऊया। इथपासून बरोबर 2.25 वर आलं। फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता।
6.5चा मी गळा घेतला आहे. त्याच्यानंतर आपण याला गोल आकार व्यवस्थित देऊन घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं आहे आणि समोरच्या बाजूने 2 इंच घ्यायचं आहे. आणि कंपल्सरी आपल्याला ही लाईन सरळ आखून घेतल्याच्या नंतर उंचीसाठी कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यावं लागतं, पाहू शकतात. आणि नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. आकार देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला कटोरी घ्यायची 5 इंचाची, एकदम परफेक्ट 5 इंचाचीच घ्या. इथपासून आपल्याला माप घ्यायचे 2.5 इंच इथपर्यंत येतं. 2.5 हे माप जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कटोरी काढायला अजिबात अवघड जाणार नाही, सोप्या पद्धतीने कटोरी काढता येईल. किंवा मग सरळ जरी लाईन आखली तर नॉर्मल तुम्हाला आकार द्यावा लागतो. तर अशा पद्धतीने ही कटिंग आपली पूर्ण झाली. अगोदर आपण गळा कट करू. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंट करा, कारण आपण जसं कस्टमरचं काम येते त्यानुसारच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. शक्यतो मी हर एक कटिंग व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर हा झाला आहे आपला 34 चेस्टमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग. तर आता मी काय करणार, आपल्याला कटोरी कशी वाढवायची तुम्हाला मी दाखवणार. आता याच्यामध्ये आपण अगोदर बाही काढून घेऊ. सगळ्यात अगोदर बाही काढायची, म्हणजे आपल्याला उरलेल्या कपड्यामध्ये हे जमून जाईल हा कटोरी वाढवायला. आता हा आपला मोंड्याकडचा भाग आहे, तर 7.5 बसतोय. तर 7.5मध्ये आपण 1.5 इंच मिक्स करू. 7.5मध्ये 1.5 इंच मिक्स केल्याच्या नंतर आपण 4 लेअरमध्ये घडी घेतल्यावर बसते का नाही आपण चेक करू. पहिला 9 इंचाची आपल्याला टोटल घडी लागते. किंवा मग आपण मेन फॅब्रिकमध्ये जरी वाढवलं तरी पण चालते, कारण नॉर्मल जर कमी पडत असेल तर काही अडचण नाही. 1 इंचाचा फरक पडतोय, तर आपण थोडंसं मागच घेऊ. आता पूर्ण घडी बरोबर 9 वर येऊन गेली. 9 वर आली तर अगोदर आपण 7.5 वर एक मार्किंग करू आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन झाले. आता त्याच्या अगोदर आपण एकसारखं आखून घेऊ, कारण इथं खालीवर वाटते थोडंसं. आणि मग ह्या लाईनपासून जेवढी बाही आहे त्यानुसार बाही घेऊ. बाही आहे कस्टमरची 3.5 इंच, तर आपल्याला घ्यायची 4.5 इंच. 1 इंच हा आपला फरक झाला पाहिजे. अस्तरचं ब्लाऊज असेल तर ही 7.5 जे माप आलं मोंड्याचं तिथं पण आपण एक लाईन आखून घेणार. आता 5.25 इंच दंड घेर आहे कस्टमरचा. 5.25 इंच दंड घेर, याच्यामध्ये 1 इंच किंवा 1.5 इंच लुजिंग ठेवली तरी पण चालते, शक्यतो 2 इंच ठेवा. समोर आपण 2.5 इंच खाली येऊया. आता ही लाईन आपण बाहेरच्या लाईनला जॉईन करायची आणि ही फिटिंगची लाईन याला जॉईन करायची. आता नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने पाहू शकतात किती कमी वेळामध्ये आपण बाहीला आकार दिला आहे. आता आपल्याला जी कटोरी काढायची त्याला पण कपडा पुरतो आहे, म्हणजे डाऊट राहत नाही. आणि हा उरलेला सगळं आपण काढून टाकू. हा आपला मधला पॉईंट, म्हणजे आपल्या लक्षात राहील का आपल्याला ह्या 2 लेअरला जॉईंट द्यायचा आहे. आता जो आपला कटोरीचा भाग आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता ही लाईन आपण इथं सरळ आखून घेऊ 1 इंच, आणि ही लाईन इकडं सरळ आखून घेऊ 1 इंच. शक्यतो 1 इंचच आपल्याला, आणि बाकीचं जसं आहे तसं आपण अगोदर कटोरी पूर्ण कडेने आखून घ्यायची. सविस्तर हर एक व्हिडिओमध्ये माहिती सांगते, तर नक्कीच कटिंग करण्याचा प्रयत्न करा. ह्यानुसार जर ब्लाऊज शिवलं तर हर एक ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार.
कुठेही काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता ही आपण कटोरी बाजूला काढून ठेवू. आपल्याला खालच्या साईडला पण 1 इंच जायचं आहे. आता हे कडेचं आपण 1 इंच घेतलं आहे. इथं आपण मार्किंग करू 1 इंचाची आणि ह्या बाजूला पण आपण मार्किंग करू 1 इंचाची. आता नॉर्मल आपण जेवढं शिवण्यामध्ये गुंतवतो तेवढं आपण कटोऱ्याच्या बाहेर काढले. नंतर आपण याला लाईन आखून घेऊ एक. ही पण लाईन आपल्याला आखून घ्यायची. एकदम परफेक्ट आखून घ्या. आता ही आपली लाईन नाही, वरची लाईन आहे आणि हा आकार देताना आपण याला गोल आकार देऊया म्हणजे व्यवस्थित येऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्या ही कटोरी 34 चेस्टमध्ये एकदम परफेक्ट असे झाले. त्यात 1.5 इंचाचा तुम्ही टक्स घ्या. 1.5 इंचाचा टक्स किंवा 1.25 इंचाचा जरी घेतला 34ला तरी पण चालते. तर आपण शक्यतो 1.25 इंचाचाच घेऊ. परफेक्ट असं बसून जाईल. जेवढी हेवी चेस्ट तेवढा टक्स तुम्ही मोठा घेऊ शकता. आणि नंतर उभा टक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. ज्यांना समोर टक्स आवडतो का नाही आवडत त्याच्यानुसार. कोणी 2.5चा घ्या किंवा 3चा घ्या. अशा पद्धतीने ही कटोरी जवळजवळ पूर्ण रेडी झाली. आता आपण याची कटिंग करू आणि मी तुम्हाला कटिंग झाल्याच्या नंतर पण याची फिनिशिंग नक्की दाखवते का किती व्यवस्थित. पाहू शकतात. आता आपण जे कडेने जोडतो कटोरीचा भाग, समजा हे असं जोडतो तर 1/2 इंच जेवढं शिवण्यासाठी जातं तेवढं आपल्या इथं सोडून द्यायचं. बरोबर. तेवढं सोडून दिल्याच्या नंतर आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आणि मग नंतर आपण टक्स किती 1.5 इंच घ्यायचं किंवा 1.25 इंच घ्यायचं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. आणि नंतर मग अशा पद्धतीने कटोरी बनवा. तर ही झाली आपली 34 चेस्टमध्ये कटोरी. तर पाहू शकता खूप सुंदर हिला आकार येऊन जातो. अशा पद्धतीने कटोरी बनवायला शिका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.